सतत मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले। अनेकांच्या घरात पाणी शिरले तर प्रशासनाला लक्ष देण्याकरिता नागरिकांनी केले आवाहन। मान्सूनने यावर्षी विदर्भात उशिरा दस्तक दिली, परंतु मागील 4 दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। तर कामठी तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले। कामठी शहरातील अनेक रहिवासी भागात पाणी शिरले असून कामठीतील आज गणेश नगर या ठिकाणी पाणी तुंबून झाले आहे। 3 दिवसापासून नदीचे स्वरूप घेतले आहे। या मुसळधार पावसामुळे लोकांना, स्थानिक नागरिकांना मोठा त्रास होत आहे। त्यांना अनेक त्रास सहन करावा लागत आहे। तर प्रशासनाने वेळीच नागरिकांना होणारा त्रास तातडीने पाणी काढण्याचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती तिथे राहणाऱ्या रहिवाशांनी केलेली आहे। विदर्भात यावेळेस मान्सूनने उशिरा हजेरी लावली आहे, पण मागच्या 3 दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे आज इथे पूर स्थिती निर्माण झालेली आहे। आपण सध्या कामठी येथील गणेश लेआउट मध्ये आपण उभं आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की पाणीचा स्तर किती वाढलेला आहे, जिथे की एकीकडे प्रशासनाने धोक्याचा इशारा दिला आहे की पूर येण्याची शक्यता पूर्णपणे असल्यामुळे, पण तरीही ही अवस्था आहे आणि ही अवस्था आपण मागच्या वर्षी देखील पाहिलेली होती। आमच्या सोबत काही कामठीचे रहिवासी आहे ज्यांच्या की घरात पाणी शिरलेलं आहे। आपण बघू आणि त्यांच्याशी बोलू। पानी जो ये भरा है, कब से भरा हुआ? ये 2:30-3:30 बजे रात से भरा है। कोई आया था? कोई नहीं आया। कोई नहीं आया। और परेशानी तो बहुत हो रही है। बहुत परेशानी, आने जाने के लिए परेशानी है। पानी का लेवल बढ़ जाता है तो जो मेरा घर है सामने, ये घर में पानी कंपाउंड वाल में दुकान है सामने, छोटी दुकान में पानी वगैरह अंदर तक चले जाता है। पानी उतर गया। अभी पानी उतरने के कारण घर का पूरा पानी की साफ सफाई कर चुके हैं। हर साल का नाटक है ये। अभी पहली बार आया, अभी और 3 बार पानी आया था। तीनों बार हमको इसी तकलीफ झेलना पड़ता है। तो यहाँ पे अभी कोई कर्मचारी आया है? कोई कर्मचारी नहीं, तहसीलदार आए, लेकिन आने के बाद में वहाँ पे जहाँ पे आप लोग खड़े थे वहाँ खड़े रहे। उन्होंने देख वगैरह किए और देखकर उन लोग चले गए। हर साल आते हैं, देख के चले जाते हैं, बाकी इसका कोई विकास नहीं है, कुछ भी नहीं है। तसल्ली देते हैं और आगे भी अभी जो पानी की जो लेवल बढ़ी है, पहले तो यहाँ तक थी, अभी और आगे बढ़ते चला है पानी। ही अशी अवस्था पूर स्थिती झाल्यावरही प्रशासनाने याची दखल का नाही दिली आहे, हा एक प्रश्नचिन्ह आहे। आणि आपण लवकरात लवकर याची नवीन अपडेट घेऊया। मी प्रिया पाठक, G26 लाईव्ह, धन्यवाद।